आणि त्या अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर देतील. बोलायचं का नाही? हे झालं की लगेच उत्तर झालं कीच. चल. सभापती महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले सदस्य श्रीयुत प्रवीण दरेकरजी, भाई जगताप, इद्रिस नायकवडी, एकनाथराव खडसे, दादाराव केचे, अभिजित वंजारी, सुनील शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिल परब, चित्राताई वाघ, शशिकांत शिंदे, शिवाजीराव गर्जे, राजेश राठोड, अमित गोरके, मिलिंद नार्वेकर, अरुण गणपती लाड, संजय खोडके, सुधाकर अडबाले, उमाताई खापरे, अमोल मिटकरी, सदाभाऊ खोत, किरण सरनाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मनीषाताई कायंदे, निरंजन डावखरे. सभापती महोदय, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी केलेल्या अभिभाषणावर अनेक सदस्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि मी देखील अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी उभा आहे. माननीय राज्यपाल, महामहिम राज्यपाल महोदयांनी सरकारच्या कामगिरीचा सविस्तर आढावा आपल्या अभिभाषणातून मांडला आणि जे महायुती सरकारने केलं, जे गेल्या 3.5 वर्षात असेल, गेल्या वर्षभरातलं कामकाज असेल आणि त्याच्यावर जो काही विकास महायुती सरकारने केला तो आपल्या समोर आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे आणि म्हणून चौफेर विकासाचं चित्र त्यांनी मांडण्याचा प्रयत्न राज्यपाल महोदयांनी केलेला आहे. भविष्यातल्या महत्त्वाकांक्षी विकासाचा योजनांचा आढावा देखील त्यांनी त्यामध्ये घेतला, मांडला आणि महाराष्ट्राच्या जनतेने सभापती महोदय महायुतीवर विश्वास दाखवला. त्यामुळे प्रगत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही नेहमी सांगतो की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं आहेत, पण विरोधी पक्ष काय ते मानत नाही आणि त्यांचा तो खरं म्हणजे आम्ही विरोधी पक्षाला कधी कमकुवत समजत नाही. विरोधी पक्ष कितीही असला तरी सुद्धा तुमच्याशिवाय शोभा नाही ना समोर, पण ते काही लोक गायब आहेत तिथे आणि म्हणून आम्ही नेहमी त्यांचा आदर करत असतो. परंतु राज्य सरकारने घेतलेले चांगले निर्णय शशिकांतजी, त्याचा देखील आदर तुम्ही करायला शिकलं पाहिजे, केला पाहिजे आणि म्हणून जे चांगलं आहे ते भाई जगतापचीच वाट बघत होतो या आणि म्हणून त्यामुळे प्रगत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी जे काय आम्ही 3.5 वर्षामध्ये काम केलं आहे त्यामध्ये अनेक योजना, विकास प्रकल्प आपल्या समोर आहेत, ते काय लपून राहू शकत नाहीत आणि त्यामुळे जनतेने जो अभूतपूर्व विश्वास दाखवला भाई विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्याला कधी मॅन्डेट आहे, जनतेचं मॅन्डेट, शेवटी जनतेचं मॅन्डेट आहे. काही लोक म्हणत होते की आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या न्यायालयात देखील गेले, एकदा गेले, 2दा गेले, 3दा गेले, 4दा गेले, पण जनतेने मॅन्डेट दिलं, त्याच्यावर मी पुढे बोलतो. पण जो विश्वास सभापती महोदय
महाराष्ट्रातल्या जनतेने महायुती सरकारवर दाखवला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम किंबहुना त्याला तडा जाऊ न देण्याचं काम महायुती सरकार म्हणून आम्ही करतोय. हा शब्द आमचा आहे आणि आम्ही दिलेला शब्द पाळतो. आणि म्हणून विकास अजितदादा आपल्यात नाहीत, परंतु त्याच्यावरही मी बोलणार आहे. विकास आणि कल्याणकारी योजना ज्या आहेत आणि लोककल्याणाची ही यात्रा कधी थांबणार नाही. बजेट अधिवेशन म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांचं अधिवेशन आणि परंतु अजितदादांच्या दुर्दैवी निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचं सावट आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर दुःखाची छाया आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपण कोणी या धक्क्यातून अजून तरी सावरलेलो नाही. आपल्याला जी घटना घडली आहे ती अजूनही ती अनपेक्षित घटना आहे. अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नाही आणि तरीसुद्धा आपल्याला जे सत्य आहे हे सत्य, कटू सत्य सगळ्यांना मान्य करावं लागतं. अजितदादांनी नेहमी विकासाचं राजकारण केलं. त्याच दृष्टिकोनातून काम करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. कारण त्यांचे मी शोकसभेत देखील किंबहुना त्या दिवशी सभागृहात देखील म्हणालो की अतिशय बारीक सारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष असायचं. क्वालिटीमध्ये कधी तडजोड करायची नाही. कुठे एखादी इमारतीचं उद्घाटन असेल, कुठल्या कोर्टाचं उद्घाटन असेल, चीफ जस्टिस असतील, सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश असतील, हायकोर्टाचे असतील, परंतु त्यामध्ये कुठे काही अगदी बारकाईने ते पाहायचे आणि ते त्रुटी त्यांच्या नजरेतून सुटायची नाही आणि त्या अधिकाऱ्यांना सांगायचे याच्या दुरुस्त करून घ्या. आणि हे अधिवेशन तर बजेटचं अधिवेशन म्हटलं की अजितदादा, त्यांची लगबग, ते सगळे कार्यकर्ते, आमदार, खासदार, त्यांच्या प्रस्तावांना न्याय देणं, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्या समोर होत्या. परंतु दुर्दैवाने ते आपल्यात नसले तरीसुद्धा त्यांनी जी कामाची पद्धत दाखवून दिलेली आहे, त्यांचे विचार आणि त्यांचं विकासाचं विजन आपल्या सोबत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच मी म्हणालो त्यांच्या दृष्टिकोनातून काम करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजींनी बजेट मांडण्याची जबाबदारी घेतलेली आहे. देवेंद्रजी देखील आर्थिक जी काही समीकरणं आहेत त्याच्यामध्ये त्यांचा दांडगा अभ्यास आहे. ते अर्थतज्ञही आहेत. साध्या सोप्या भाषेत बजेट कसं समजून घ्यायचं त्यावर देखील त्यांनी पुस्तक लिहिलं. त्याचं प्रकाशनाला देखील आपण होतो. राज्याच्या तिजोरीची नाडी त्यांना अचूक माहिती आहे आणि त्यामुळे राज्याला आणखी प्रगतीपथाकडे नेण्यासाठी, समृद्धीकडे नेण्यासाठी नेणारा अर्थसंकल्प ते मांडतील या बाबतीमध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नाही. 2022 सभापती महोदय, 2022 पासून या राज्यामध्ये विकास प्रकल्प पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही केलंय. यापूर्वीच्या सरकारमध्ये देखील मी होतो आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलेलं आहे की जे प्रस्ताव, जे विकास प्रकल्प जे थांबवले गेले, ज्या योजना थांबल्या, त्यांना आम्ही चालना देण्याचं काम केलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून विकासाची घोडदौड जी आहे 2022 पासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी या महाराष्ट्रात सुरू झाली. राज्यपालांच्या अभिभाषणात त्याचं प्रतिबिंब निश्चित उमटणार आहे आणि त्यामध्ये कुणाचंही दुमत असण्याचे कारण नाही आहे. आणि म्हणून राज्यात विकास केला नसता तर शशिकांतजी महायुतीचा विकास झाला नसता, महायुतीचा विजय झाला नसता. जर आम्ही विकास केला नसता तर महायुतीचा विजय कसा झाला असता. आणि म्हणून त्याच्यावर पण बोलतो मी. तुमचं आणि परंतु राज्यातलं विकासाचं चित्र
राज्यातलं विकासाचं चित्र विरोधकांना दिसत नाही, हे दुर्दैव आहे. तुम्हाला सगळ्यांना नाही मी सांगत आहे, पण जे जे काही लोकांनी मतं मांडली त्यांच्याबद्दल बोलतोय. कारण विरोधकांनी सभापती महोदय डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, कानावर हात ठेवलेले आहेत. गांधीजीने आपल्याला सांगितलं होतं, बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो. पण विरोधक नेमकं उलटं करतायत, उलटं करतायत. त्यांना चांगलं, मी मगाशीच म्हटलं की चांगल्याला चांगलं, एखाद्या विरोधी पक्षातल्या लोकांनी चांगल्या सूचना केली त्याचा आदर आम्ही करतो ना, केलेला आहे बाई, बरोबर आहे ना. आणि म्हणून त्यांना चांगलं दिसत नाही, त्यांच्या कानावर चांगलं पडत नाही आणि चांगलं ते बोलत नाहीत. आणि म्हणून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे सर्वांची भूमिका सभापती महोदय सकारात्मक राहील अशी अपेक्षा होती. पण चहापानापासूनच काही विरोधी पक्षाने जे काय करायचं ते नेहमीचं राजकारण सुरू केलं. याही वेळेस केलं. हम नाही सुधरेंगे हा जो काही संदेश द्यायचा होता तो दिला. ठीक आहे, तरी सुद्धा आम्ही काही वाईट वाटून घेत नाही, वाईट वाटून म्हणजे वाईट मानत नाही. ठीक आहे, विरोधी पक्षाचा अधिकार आहे. ते म्हणाले काय, आम्ही त्यांची काळी चहा आणि काळी कॉफी कशाला प्यायची, त्यांचे काळे धंदे बाहेर काढू. आता काळे धंदे आमचे असते तर जनतेने विधानसभेत 232 आमदार दिले असते. त्यानंतर झालेल्या नगर परिषदेमध्ये 75 ते 80% विजय दिला असता. बंटी पाटील साहेब, महापालिकेमध्ये एवढं यश मिळालं असतं, जिल्हा परिषदेमध्ये एवढं यश मिळालं असतं. तर काळे धंदे कुणाचे त्यात मी आज काय जात नाही. ज्यांची काळे धंदे केले त्यांना लोकांनी घरी बसवलं आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला काळी चहा आणि काळी कॉफी नसती पाजली, चांगले फ्रेश दुधाची कॉफी पाजली असती, दुधाचा पांढरा चहा पाजला असता. कारण त्या आणि गोकुळचा, त्यामुळे काळं बेरा आम्हाला काय माहित नसतं. आम्ही एकदम जे काय आहे ते समोर आमचं खुलं किताब आहे. आणि तुम्ही जरूर या, माझ्याबरोबर बसा. आणि मी विरोधी पक्ष असला तरी त्यांना मी खरं तेच सांगणार. आणि आपला तर संबंध वेगळा आहे, आपण एकाच मातीतले आहोत. आणि म्हणून प्रत्येक अधिवेशनामध्ये विरोधकांचा गोंधळ वाढताना दिसतो. संख्या कमी होते पण गोंधळ वाढतोय, हा उलटा प्रवास चालू आहे. आणि म्हणून त्यामुळे विसंवाद वाढतोय. नेमकी टीका कशावर करायची, कशी करायची, हे देखील टीका करा, बिलकुल करा, टीकेला आमचं ना नाही आहे. परंतु टीका म्हणजे करताना आपण खरं बोललं पाहिजे, त्याचा आपला एव्हिडन्स असला पाहिजे. आरोप करताना, म्हणून मी नेहमी काय सांगतो, आरोपाला मी आरोपाने उत्तर देणार नाही, टीकेला टीकेने उत्तर देणार नाही. आरोपाला कामातून उत्तर देणार, टीकेला कामातून उत्तर देणार. आणि म्हणून जे काय तुम्ही पाहिलंय, जे काय यश मिळतंय तो ह्याचाच भाग आहे. आणि म्हणून विरोधक गोंधळलेले आहेत आणि त्यांना काय करावं. खरं म्हणजे अधिवेशन अर्थसंकल्पीय आहे, आणखी अधिवेशन पुढं आहे. त्यामध्ये तरी अपेक्षा आहे की राज्यातले जनतेचे प्रश्न मांडा, लोकांना न्याय देण्याचं काम करा. आणि या अधिवेशनाचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे ही अपेक्षा असते. आणि विरोधी पक्षाला जनतेचे प्रश्न आणि आवाज बनवून काम करायचं असतं, ते आपण केलं पाहिजे. ही अपेक्षा आमच्याकडून, तुमच्याकडून आम्हाला आहे. आणि म्हणून काही लोक बोलतात चांगले, म्हणजे सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल देखील बोलत असतात. पण या सर्व मॅन्डेट नंतर हे गेल्या वर्षीचं देखील बजेट सेशन झालं आणि त्यानंतर महायुती सरकारने
तुम्ही काय बोलले ते ऐकलं मी. हॅट्रिक करून दाखवले आणि सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा फार, खरं म्हणजे मला बोलायला ते आवडत नाही, टीका करायला, पण दुवा उडवला ही वस्तुस्थिती आहे. लोकांनीच केलं ते, जनतेने. आणि तरी सुद्धा विरोधकांचं देखील गिरे भी तो टांग ऊपर वाली बात राहती है असं असतं. त्यामुळे कुठंतरी आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे. सुंब जळला तरी पीळ कायम म्हणतो आपण, तशा प्रकारची परिस्थिती आहे. तुम्ही वैयक्तिक कोणी आपल्याबद्दल घेऊ नका बिलकुल. हा, सत्ताधाऱ्यांना मात चढलाय, मस्ती आली आहे, अशी भाषा देखील काही विरोधकांनी वापरली. सभापती महोदय, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, परंतु सत्ता आल्यानंतर त्या तिचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी आपण केला पाहिजे, गोरगरिबांसाठी आपण केला पाहिजे, गरजू माणसांसाठी केला पाहिजे. आपला अधिकार आपण सर्वसामान्यांच्या विकासासाठी वापरला पाहिजे. माणसं जोडली पाहिजे, जोडलेली माणसं टिकवली पाहिजेत. आणि म्हणून लोकांची कामं केली पाहिजेत, लोकांमध्ये गेलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. ऑफिसमध्ये बसून, घरी बसून आपल्याला लोकांशी संवाद साधता येत नाही, तिथे जागेवर जायला पाहिजे. आणि म्हणून आमची काम करण्याची पद्धत जी आहे फेस टू फेस आहे. फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस आहे. लोकांना भेटणं. गेलो ना आम्ही लोक, तुम्ही लोक पण काय लोक काम करता ना, लोकांमध्ये जाता ना, गेलंच पाहिजे. सत्ताधारी असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या. आणि आमची जी काही लोकांची नाळ जुळलेली आहे, संकटामध्ये आम्ही लोकांच्या, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतो. आपत्ती आली तर आम्ही तिथे जातो, संकट आलं तिथे जातो. आणि त्यामुळे लोकांनी, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम जे लोक करतात त्यांच्या पाठीशी जनता उभी राहते. आणि म्हणून जनतेने विरोधी पक्षाला एकदा, दोनदा, तीनदा क्लीन बोल्ड करून टाकलेलं आहे सभापती महोदय. आणि पुन्हा पुन्हा हिट विकेट होण्याची सवय तुम्हाला विरोधी पक्षाला लागलेली आहे. तरी सुद्धा हाऊस काय भागत नाही भाई. आणि तरी असू द्या. आणि काही लोक बेचूट खोटं बोलतात, वायफळ बोलत असतात, वायफळ बडबड करत असतात. हे दुर्दैव आहे खरं म्हणजे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो, तुमच्या म्हणजे दम नाही आरोपात हद्दपार झालात तुम्ही जनतेच्या दरबारात. म्हणजे आरोप करताना देखील, आरोप करताना त्याला सगळे पुरावे पाहिजेत, पुराव्यानिशी आरोप केले पाहिजेत, ही वस्तुस्थिती आहे. पण आपलं भाषण असं काही लोक करतात की त्याच्यामध्ये जवळपास 90% सगळं खोटं असतं. ते बोलून घेत जातात, त्याच्या बातम्या होतात, तेवढ्यावरच प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक खोटं बोला पण रेटून बोला, अशा प्रकारची सवय काही लोकांना लागली आहे. पण याच्याने काय हासिल होणार नाही. लोकांना कळतं आहे, लोक सुज्ञ आहेत, जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून मतदारांना देखील माहीत आहे, महायुती सरकार केवळ निर्णय घेत नाही भाई, तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करते. हे मी सांगतोय म्हणून बोलत नाही. मी माझं, मी बोलतोय ते जे आहे ते सत्य बोलतोय. 2.5 वर्षाचं आपण कारभार पाहिलाय मी मुख्यमंत्री असताना, आणि आता वर्षभराचा देखील आपण पाहिलाय. त्यामुळे जे 3.5 वर्ष जे काम केलंय या महायुती सरकारने ते आपल्या समोर आहे. आजच सकाळी एक मुंबई सेंट्रलमधला एक पुलाचं आम्ही उद्घाटन करून आलो. ऑनलाईन उद्घाटन केलं. लोकांचा खोळंबा नको म्हणून. शशिकांतजी, तो पूल 130 वर्षाचा होता, ब्रिटिशकालीन, आणि तो 15 महिन्यात कंप्लीट केला. 4 महिने अगोदर केला. म्हणजे बिफोर टाईम. हे असे प्रकल्प आम्ही केले. म्हणून या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जे लटकलेले, प्रलंबित असलेले प्रकल्प
त्यांना आम्ही चालना देऊ शकलो. उदाहरण मी फक्त आज केलं म्हणून सांगितलं मी. आणि म्हणून आम्ही विकासाचे, मी नेहमी सांगतो की विकासाचे मारेकरी होऊ नका, विकासाचे वारकरी व्हा. शेवटी विकास हा विकास आहे. लोकांना काय पाहिजे? काम पाहिजे. लोकांना, जनतेला आरोपामध्ये तथ्य नसतं. आरोपामध्ये त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे. शिव्या शाप जे कोणी देतात त्याच्यामध्ये लोकांना काही पडलेलं नाही. लोकांना पाहिजे काम, लोकांना पाहिजे या राज्याचा विकास. आणि म्हणून डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे, विकास हा आमचा अजेंडा आहे. त्या अजेंड्यावर आम्ही काम करतोय. आणि म्हणून आम्ही विकासाचं राजकारण करतो सभापती महोदय, स्थगितीचं राजकारण आम्ही केलं नाही. आणि म्हणून आघाडी सरकारच्या काळात ज्यावेळेस जी कामं रखडली ती आम्ही पूर्ण केली, नवीन कामं घेतली, त्याला आम्ही चालना दिली. आणि म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून मी या अधिवेशनामध्ये खरं म्हणजे विरोधकांवर टीकाटिप्पणी करणारच नव्हतो, पण मी बघितलं सगळ्यांची भाषणं, तर मग काय 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 खोटं सगळं काय बोलले ते मला शेवटी त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून कुठलंही अशा प्रकारचं पब्लिक परसेप्शन होऊ नये की विरोधकांनी जे बोलले ते खरं आहे आणि सत्ताधारी याच्यामध्ये कुठेतरी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतलेत. आणि म्हणून मी त्याचं या ठिकाणी, कारण जे बोलताना पूर्णपणे पुराव्यानिशी बोललं पाहिजे होतं, अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. आणि म्हणूनच मी याचं उत्तर देत असताना एक तरी विकास काम दाखवा. अरे एक तरी नाही, आम्ही 100 विकास कामं तुमच्या समोर दाखवतो, पण तुम्हाला जर विरोधी पक्षाला दिसतच नसेल तर मग आमचा काय दोष? मग विरोधी पक्षाने आपले डोळे तपासून डॉक्टरकडे जाऊन तपासले पाहिजेत, असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून अटल सेतू काय, कोस्टल रोड, समृद्धी हे आपल्या समोर आहे. आणि त्यामुळे विरोधकांनी विकासावर बोलावं, सूचना कराव्यात. आताही अधिवेशन पुढे आहे, विधायक चर्चा करावी, पण फक्त विरोधाला विरोध या ठिकाणी करता कामा नये. आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, प्रशासकीय सगळ्याच आघाड्यांवर महाराष्ट्राची स्थिती मजबूत आहे, ही वस्तुस्थिती आहे. अभिभाषणामध्ये राज्यपालांनी हे वास्तव मांडलेलं आहे, हे वास्तव आहे. आणि म्हणून त्याला राज्यपालांनी जे मांडलंय ती वस्तुनिष्ठ त्यांनी परिस्थिती मांडलेली आहे. या राज्याचा सर्व आढावा घेऊन या ठिकाणी जे प्रकल्प आम्ही चालना दिले ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण विरोधी बाकावरील सदस्यांनी जे काय बिनबुडाचे आरोप केले, राज्यातल्या गुंतवणुकीवरून देखील बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आरोप केलेले आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी त्याची माहिती देतो. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे, विकसनशील राज्य आहे. या महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या महाराष्ट्रात पोटेन्शियल आहे, या महाराष्ट्रामध्ये स्किल मॅनपॉवर आहे, या महाराष्ट्रात इंडस्ट्रियल फ्रेंडली वातावरण आहे. या महाराष्ट्रामध्ये मोठे उद्योग काय येत आहेत? कारण इथं गेल्या 3.5 वर्षामध्ये जे उद्योगांना चालना देण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे ते आपल्या समोर आहे. आज उद्योगपती सुरक्षित आहेत. आपल्या पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं, उद्योगपतींच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली होती, आता आणि आज रिलायन्स इंडस्ट्रीने इंडिया AI समिटमध्ये दिल्लीला 10 लाख कोटीची सभापती महोदय इन्व्हेस्टमेंट केली. त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. 10 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट छोटी नाही. का केली? आता त्यांना देशात, महाराष्ट्रात सुरक्षित वाटतंय. त्याच उद्योगपतींच्या खाली, घराच्या खाली काय लावलं होतं कोणी? बंटी पाटील, माहिती आहे आपल्याला. त्यांनी नाही लावलं ते, आणि होतो ना मी, आता आमच्याकडे नव्हतं. आणि म्हणून या ठिकाणी उद्योजकांना देखील एक पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याची आवश्यकता होती, ती आम्ही केली. तुम्हाला सांगतो, एखाद्या कुठे पुणे, चाकण किंवा कुठल्याही इंडस्ट्री बेल्टमध्ये
उद्योजकांना कुठलाही त्रास होत असेल बंटी पाटील साहेब तर आम्ही पर्सनल ॲड्रेस करतो, पर्सनल त्या लोकांना बोलतो आणि जे जे त्रास देणारे लोक आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना जेलमध्ये पण टाकलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाल्यामुळे उद्योजक येऊ लागलेले आहेत, उद्योजकांना विश्वास वाटू लागला आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्र हे फक्त देशातलं नाही तर जगाच्या पातळीवर गुंतवणुकीसाठी पसंतीचं मी मगाशी म्हणालो राज्य बनलेलं आहे. याचा अभिमान सगळ्यांना पाहिजे, सत्ताधाऱ्यांना नाही, विरोधी पक्षाला देखील पाहिजे, कारण शेवटी हे राज्य आपलं, महाराष्ट्र राज्य आपलं आहे सगळ्यांचं. आणि म्हणून औद्योगिक गुंतवणूक परदेशी औद्योगिक गुंतवणुकीमध्ये देखील आपण महाराष्ट्र नंबर 1 आहे. देशाच्या एकूण GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा 13.5% आहे. GDP, एक्सपोर्ट, टॅक्स कलेक्शन, FDI हे विकासाचे महत्त्वाचे इंडिकेटर आहेत. या सगळ्यामध्ये सभापती महोदय आपलं राज्य प्रथम क्रमांकावर आहे. याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. आणि मी सगळं जे बोलतोय ते तपासून घ्या, मी कुठलंही खोटं बोलणार नाही. खोटं बोलण्याची सवय मला नाही, कारण आपल्याला शेवटी एक दुसऱ्याला परत फेस करायचं आहे, एक दुसऱ्याशी बोलायचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये मी जे बोलतोय ती वस्तुनिष्ठ, या ठिकाणी जी वस्तुस्थिती ते बोलतोय. आणि म्हणून महायुती सरकारने झपाटून काम केलं नसतं तर हे चित्र दिसलं असतं का? हा माझा साधा सवाल आहे, हा माझा एक प्रामाणिक सवाल आहे की जर महायुतीने 3.5 वर्षामध्ये जे काम केलं या राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, माझ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी, अनेक लोकांना न्याय देण्यासाठी जे निर्णय घेतले आणि ते निर्णय घेतले त्यामुळेच या ठिकाणी हे चित्र आहे. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था 11व्या नंबरवरून 4थ्यावर आलेली आहे. 4थ्यावरून 3ऱ्या नंबरला आपण येणार आहोत. आज पुरा जगातली परिस्थिती आपण पाहिली तर अनेक देशांमध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अनेक देशांची अर्थव्यवस्था डगमगली आहे. पण अशा परिस्थितीमध्ये भारताची अर्थव्यवस्था 3ऱ्या नंबरला जाते आहे. देश आपला पुढे जातोय, याचा अभिमान आपल्याला पाहिजे भाई, देशाचा आपला अभिमान पाहिजे. आणि म्हणून भारत या जगामध्ये ज्या पद्धतीने क्रांती करतोय, जो आर्थिक महासत्तेकडे जातोय, $5 ट्रिलियन जे काही आपला गोल आहे प्रधानमंत्री महोदयांचा, त्यामध्ये देखील $1 ट्रिलियन हा आपल्या महाराष्ट्राचा एक त्याच्यामध्ये सहभाग आहे. नीती आयोगाने सभापती महोदय सांगितलंय 1 ट्रिलियन नाही, तुम्ही फक्त मुंबई आणि MMR मध्येच $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. आणि त्याच्यावर फोकस करून काही सेक्टर त्यांनी आम्हाला दिलेत, त्यावर आपली लोक काम करतायत. आणि उद्योजक आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक काम करतायत. आणि म्हणून हे सगळं जे करत असताना याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान पाहिजे. आणि म्हणून आता परवा गेल्याच आठवड्यामध्ये भारत आणि फ्रान्स या 2 देशातील नेत्यांची बैठक कुठं झाली? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन दिल्लीमध्ये नाही, मुंबईमध्ये झाली, महाराष्ट्रात झाली. ही आपल्या सगळ्यांना अभिमान वाटली पाहिजे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की त्याच्या अगोदर देखील मला वाटतं UKचे पंतप्रधान आले होते, यावेळेस देखील अनेक करार झाले, मुंबईमध्ये करार होत आहे. याचा अभिमान आपल्याला पाहिजे भाई. मुंबई, महाराष्ट्र याचा अभिमान पाहिजे. का घडतंय? फ्रान्सचे आपले प्रधानमंत्री फ्रान्सच्या अध्यक्षांना मुंबईत भेटतात, मुंबईत करारनामे होत आहे. पहिल्यांदा घडतंय, हे पहिल्यांदा होत आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो याच्यामध्ये देखील काही अर्थ असेल ना. आणि म्हणजे महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचं काम केंद्र सरकार देखील करतंय, हे देखील मी मुद्दाम या ठिकाणी नम्रपणे नमूद करतोय. मुंबई तोडणार हे फेक नरेटिव्ह विरोधक नेहमी पसरवत होते, पण यावेळेस काय ते झालं नाही. मुंबई पण हातून गेली, कारण मुंबईमध्ये देखील महायुती सरकारने 3.5 वर्षात जे काम केलंय त्याची पोचपावती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील लोकांनी दिली, जनतेने दिली. आणि म्हणून आज या ठिकाणी परिवर्तन होत आहे. त्या मुंबईबद्दल
काय बोलणार मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिलं तर मुंबईचं जे खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प केला, मुंबईचं पूर्ण कॉन्क्रिटायझेशन झालं पाहिजे 2 फेजमध्ये, तो निर्णय घेतला, काम सुरू झालं. एवढ्या सभापती महोदय 20-25 वर्षामध्ये साधे सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट नव्हते मुंबईमध्ये. 7 सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट करण्याचा निर्णय घेतला. मेट्रोला स्थगिती दिली होती, कारशेडला स्थगिती दिली होती, सगळं हटवलं. हे सगळं पुढे नेलं. हे म्हणून मी मगाशी म्हणालो की हे प्रगती सरकार नाही, प्रगती सरकार आहे. आणि म्हणून सगळे स्पीड ब्रेकर उकडून टाकले, सगळे अडथळे दूर केले. आणि म्हणून मुंबईसारखी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचा महाराष्ट्राला अभिमान आहे. आणि म्हणून मुंबई तोडणार यांना एक चांगलं उत्तर मुंबईकरांनी या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे. आणि प्रधानमंत्री काय करतायत, मुंबईला जगाशी जोडण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार या मुंबईचं महत्त्व जे आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न जगभरातले लोक इथं आणून करतायत. G20चं समिट पण इकडे मुंबईत झालं, कधी झालं नव्हतं. वेव्स पण एक जो इंटरनॅशनल कार्यक्रम झाला जागतिक पातळीचा, तो मुंबईत झाला. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की मुंबईमध्ये जे पोटेन्शियल आहे, मुंबईमध्ये जगातले लोक येतात. आणि म्हणून मुंबईला जे काही अपेक्षित मुंबईचा विकास आहे तो आपण करतोय. आणि म्हणून मुंबईला लुटणाऱ्यांना, मुंबई फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी जे काही सत्य आहे ते सांगतोय. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये मुंबई दुर्लक्षित असल्याचं मत काही लोकांनी मांडलं. या ठिकाणी मी सभागृहाला सांगू इच्छितो, मुंबईला जगातलं महत्त्वाचं आर्थिक केंद्र बनवण्याचा संकल्प केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आता अनिल परब नाही आहे तिकडे, त्यांनी किल्ला लढवायचा खूप प्रयत्न केला, पण जनतेनेच किल्ला उद्ध्वस्त केला, ही वेगळी गोष्ट. आम्ही काय करू शकतो. आणि म्हणून आणि सभापती महोदय, जो मारतो जनतेच्या तिजोरीवर डल्ला, जो मारतो जनतेच्या तिजोरीवर डल्ला, जनताच करते उद्ध्वस्त त्यांचा किल्ला. आणि म्हणून किल्ला लढवता किल्ला लढवा, किल्ला आणि किल्ला लढवत राहा. परंतु ठीक आहे, जाऊ दे. भाई जगताप, तुम्ही देखील भाषण जोरात केलं, मी ते बघितलं तुमचं. पण आधीची भाषणं ऐकायचो, सगळे ऐकायचे शांतपणे, एकदम बरं वाटायचं. तुम्ही पण थोडे बिघडलेले दिसताय. पण भाईचं बोलणं कसं आहे बाबा, मुद्देसूद सगळ्या गोष्टी. परंतु पण भाईंनी भाषण केलं, त्यामध्ये खरं म्हणजे अनेक टीका टिप्पणी केल्या त्यांनी. आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो की वस्तुस्थिती आपण जाणली पाहिजे. लोक का आमच्याबरोबर येत आहेत, लोक का महायुतीला पसंती देत आहेत, लोक का स्थानिक स्वराज्य संस्था दिल्या, लोकांनी विधानसभा का दिली, ह्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. लोक काम मॅन्डेट देत आहेत, काम केलं नसतं तर कोणी उभं केलं असतं, आम्हाला काम केलं नसतं तर घरी बसवलं असतं. आणि म्हणून जो वेळ आम्हाला मिळाला 3.5 वर्ष, त्याचा आम्ही सदुपयोग केला जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी, या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी. आणि म्हणून लोकांनी देखील भरभरून आम्हाला आशीर्वाद दिले. आणि म्हणूनच तुमची टीका ऐकल्यानंतर मी म्हणतो, या ठिकाणी विरोधक पडला फिका, पुढचं तुम्हाला माहित आहे, विरोधक पडला फिका तरी सुरू निरर्थक टीका. असं काय त्याला म्हणतो आपण, नाही संकुचित नाही, ओढून ताणून काहीतरी बोललं पाहिजे म्हणून जे बोलण्याचा जो आवेश आहे, आव आणण्याचं जे, तसं नाही होत ते. आणि म्हणून आणि
जे काय उसना अवसान जे विरोधी पक्ष आणतोय ते थोडं भाई बघा, चाळून बघा. भाई फक्त रोजगार निर्मितीच नाही, उद्योग वाढ, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, आरोग्य योजना, लाडक्या बहिणींच्या योजना. मला सांगा, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अवकाळीमध्ये नुकसान होत होतं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरून दिलं जात नव्हतं, NDRFच्या निकषाच्या बाहेर जात नव्हते. मी मुख्यमंत्री असताना NDRFचे निकष बाजूला ठेवले. NDRFच्या दुप्पट आम्ही देऊ लागलो. 2 हेक्टरचं भाई 3 हेक्टर केलं. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान जे आहे ते भरून देऊ लागलो. अगदी गोगलगाईंनी केलेलं नुकसान देखील आम्ही भरून दिलंय. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता जे झालेलं जे नुकसान आहे, प्राण्यांनी केलेलं नुकसान, तेही आपण भरून देतो. आणि म्हणून नीलगाईपासून गोगलगाईपासून सगळ्यांनी केलेलं नुकसान, आणि म्हणून या आता झालेल्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये देखील खूप मोठं प्रचंड नुकसान झालं. आम्ही म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले. 32,000 कोटीचं पॅकेज त्यावेळेस आम्ही घोषित केलं आणि त्याच्या पैशाचं वाटप केलं, आणि ते सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे. तरी सांगणार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. कोणीतरी म्हणालं मगाशी ते कर्जमाफीचा विषय काढला. मी आपल्याला सांगतो, लाडकी बहीण योजना सुरू झाली, ती आपल्याला माहित आहे. अरे त्याच्यात काही बाप्या बाई लाडक्या बहिणीची जागा बाप्याची नाव होती आता. आणि तुम्हाला सांगतो त्यामुळे बघा, एकही पात्र लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवणार नाही. तुम्ही किती बोललात तरी. तुम्ही तर तेव्हा, आता तर म्हणाले 3,000 द्या. अरे आम्ही जेव्हा 1,500 रुपये दिले बंटी भाऊ, तेव्हा कोर्टात गेले बंद पाडायला. ही योजना बंद पाडली पाहिजे म्हणून. आणि हा तर कोर्टात गेला होता त्याच्या विरोधामध्ये. जो गेला त्याचं नाव काय? वडपल्ले, अनिल वलपडेवाड, वडपल्ले, त्याच्या मागून ते होते. आणि म्हणून तेव्हा मी सांगतो की आम्ही ती योजना सुरू केली, मंजूर केली, पैसे ते खात्यात पाडले, काही पैसे खात्यात दिले. तो विरोधी पक्षाने तेव्हा आचारसंहितेत कसे पैसे बंद होतील तोही प्रयत्न केला. पण आम्ही आचारसंहितेच्या अगोदर 2 महिन्याचे पैसे दिले खात्यामध्ये. आम्हाला माहित होतं सगळं. म्हणाले कधी देणार 2100 रुपये. मी सांगतो या ठिकाणी तेही देणार, योग्य वेळी आम्ही तेही देणार. एकही शब्द आम्ही खोटा ठरणार नाही. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, निवडणूक चुनावी जुमलावाले नाही. आणि त्यामुळे योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी पण होणार. त्यासाठी कमिटी नेमलेली आहे, परदेशी कमिटी आहे. 30 जूनला त्याचा अहवाल देणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शशिकांतजी, करेक्ट कार्यक्रम करायचं हे शेतकऱ्यांचं नाही रे बाबा. तरी मी आपल्याला सांगतो, किती आरोप केले तरी सुद्धा ये पब्लिक है, सब जानती है, हे आपल्याला माहित आहे. कौन सच्चा है कौन झूठा है याचं उत्तर वोटिंग मशीन मधून आलेलं आहे. आणि म्हणून अरे भाई कुठे चालले तुम्ही? चंद्रावर मंगळावर पोचले भारताचं यान. कुठं? चंद्रावर मंगळावर पोचले भारताचे यान. पण तुमच्या काँग्रेसचे मात्र अजूनही चड्डी बनियान. अरे भारत मंडपम मध्ये जगातले लोक आले भाई. तुम्ही वैयक्तिक घेऊ नका. जगातले लोक आले. जगातले लोकांनी आपल्या भारताचं साम्राज्य बघितलं.
प्रधानमंत्री मोदींनी तिथं AI समिट ठेवली, जगभरातले लोक आले. अरे तिथे काँग्रेसवाले चड्डी पण यान गँगमध्ये घुसले. अरे आपली तर आबरू वेशीवर टांगलीच आहे, परंतु आपल्या देशाचा अपमान करण्याचा प्रयत्न तिथं केला. हे देशप्रेम आहे, ही देशभक्ती आहे, हा देशद्रोह आहे खऱ्या अर्थाने. आणि म्हणून नेहमी इकडे पण परदेशात पण देशाची बदनामी करायची, प्रधानमंत्र्यांची बदनामी करायची. अरे मला सांगा भाई, प्रामाणिकपणे छातीवर हात ठेवून सांगा, 2014 पूर्वीचे काळ बघा, 2014 पूर्वीची प्रकरणं बघा. कॉमनवेल्थ घोटाळा, चारा घोटाळा, गोबर घोटाळा. नाही ऐका, कॉमनवेल्थ आणि काय कुठला अरे सगळे घोटाळे होते बघा. कोलगेट घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, 2014 नंतर तुम्ही सांगा मला एक तरी डाग या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींवर आहे? अरे भाई हसू नका, वस्तू बघा, वस्तुस्थिती. एक तरी ब्लॉट आहे काळा, एक तरी डाग आहे का? तुम्हाला सांगतो, हे जनतेसाठी समर्पित प्रधानमंत्री काम करतायत, म्हणून देश पुढे. तुम्हाला अभिमान नको? 3ऱ्या नंबरवर अर्थव्यवस्था येते त्याचा भाई अभिमान नको? अरे आपण भारतीय आहोत, आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. आपल्या देशाची बदनामी करून तिथं ऑपरेशन सिंदूर नंतर किती विमानं पडली, किती ड्रोन पडले. अरे ज्यांनी इकडे बॉम्बस्फोट घडवले, किती लोक मेले, रक्ताच्या चिंधड्या उडाल्या, त्याचा हिशोब कोणी विचारत नव्हता. आपल्या लष्करावर संशय घेण्याचं काम त्यावेळेस केलं. राज्यपाल त्याच्यात आलाय ना, राज्यपालाचं भाषण आहे. तुम्ही अरे बाबा, तुम्हाला आता ते भारत मंडपवरून इकडे येणार ना परत. तुम्हाला इथं पाहिजे का तिकडे पाहिजे? तुम्हाला कुठं पाहिजे? तुम्हाला मी कुठं पाहिजे? इथंच आहे. कॉमन मॅन कोणी शब्द केला? सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे. मी म्हणालो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन. सीएम म्हणजे कॉमन मॅन. केंद्र बिंदू आमचा कॉमन मॅन आहे. आणि म्हणून चिंता करू नका, मी मजबूत आहे. आणि म्हणून माझा महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर जे झालं नाही औद्योगिक विकासाचं विकेंद्रीकरण, ते झालंय. पूर्वी फक्त मुंबई पुण्यापुरतं मर्यादित होतं उद्योग येणं, विकास मर्यादित होता. परंतु आज चित्र वेगळं आहे. राज्याचा चौफेर विकास, काही लोकांनी उद्योगावर बोलले, विकासावर बोललेले आहेत. ही त्याची आकडेवारी आहे. राज्यात 30 लाख कोटीची गुंतवणूक होते आहे, त्यापैकी 22% कोकणात आहे. भाई कोकण 22%, त्याचबरोबर 13% विदर्भात, 50% इतर भागात, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात पण आहे. काही आकडेवारी मी देऊ इच्छितो. 2024-25 या वर्षात महाराष्ट्राला 1,64,875 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मिळाली 24-25 मध्ये. ही गुंतवणूक म्हणजे देशाचे एकूण FDIच्या तब्बल 39% आहे, 39%. चालू आर्थिक वर्षाच्या म्हणजे 2025-26च्या पहिल्या 6 महिन्यातच महाराष्ट्रात 91,337 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे. याच कालावधीत देशातले एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 30% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. सभापती महोदय, हे आकडे व्हेरीफाय करून घ्या. हा महाराष्ट्राचा गौरव नाही का? हा महाराष्ट्राचा अभिमान नाही? परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. आपल्याला अभिमान असला पाहिजे. दावोसमध्ये आता मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री गेले, 30 लाख कोटीचे करार केले 18 देशातील विविध कंपन्यांच्या बरोबर. आणि हे करारनामे झालेत. मी जेव्हा होतो मुख्यमंत्री तेव्हा 2 वेळा जे करारनामे झाले, 75 ते 80% त्याचं कन्व्हर्जन होतं, इम्प्लिमेंटेशन होतं. नुसते कागदावर ते करारनामे राहत नाहीत, त्याची अंमलबजावणी होते. त्यांना तात्काळ जमीन दिली जाते, त्यांना परवानग्या दिल्या जातात. ही फॅक्ट आहे. म्हणून लोक येत आहेत, म्हणून आज लोक येत आहेत.
आणि म्हणून या सर्व गुंतवणुकीतून क्वांटम कम्प्युटिंग, AI डेटा सेंटर, हरित ऊर्जा, सेमी कंडक्टर, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक वाहनं आदींचा समावेश आहे. स्टील, जहाज बांधणी, कृषी तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, अन्न प्रक्रिया, शिक्षण, लॉजिस्टिक्स, फिनटेक अशा अनेक क्षेत्रामध्ये निवेश होतोय, इन्व्हेस्टमेंट होती आहे. मुंबईत आशियातलं सर्वात मोठं ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर करण्याचा संकल्प आहे. बंटी पाटीलजी लिहून ठेवा. अर्थात जागतिक क्षमता केंद्र उभारण्याचा संकल्प आहे. शेवटी हे सगळं काय प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्षांना का बोलवतात? याचं कारण ते आहे. या प्रकल्पातून सभापती महोदय 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष असे एकूण 45,000 रोजगार या ठिकाणी निर्माण होणार आहेत. मध्यंतरी मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि मुख्यमंत्री यांची बैठक झाली. मायक्रोसॉफ्टनं भारतातील 1,700 कोटीच्या मोठ्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे ब्रँड येत आहेत, दिग्गज कंपन्या येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून भाई आपली प्रगती नाही महाराष्ट्राची, महाराष्ट्राला पसंती देत आहेत. थोडं जरा आपण वेगळ्या चष्म्यातून बघा, वेगळ्या अँगलनी बघा, विजननी बघा, पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल असं बघायला पाहिजे. कोणती औद्योगिक गुंतवणूक प्रत्यक्षात येण्यासाठी किमान 3 वर्षाचा कालावधी लागतो. सभापती महोदय, परकीय निधी येण्यासाठी देखील काही वेळ लागतो. त्यामुळे थोडी श्रद्धासबुरी आपण ठेवतोच. आणि म्हणून जे काय बोलतो ते फक्त आम्ही बोलत नाही, तर ते करून दाखवतो, ही वस्तुस्थिती आहे. 2023 आणि 2024 मध्ये झालेल्या सामंजस्य करारापैकी 82% करार अंमलबजावणीच्या विविध टप्प्यावर कार्यरत आहे. हे पण व्हेरीफाय करून घ्या. MOU होत असलेले 75% प्रकल्प उभारणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत, काही सुरू झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. उद्योगांमुळे गुंतवणुकीसह मोठ्या प्रमाणात रोजगार येतील, लोकांच्या हाताला काम मिळेल, इथे बेरोजगारी कमी होईल. आणि म्हणून हे देखील आमचं जे काही टार्गेट आहे ते अचीव करण्याचं काम आम्ही करतोय. 2026 ते 2030 या कालावधीसाठी आमच्या महायुती सरकारने महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण 2025 जाहीर केलेलं आहे. आणि यामध्ये या धोरणातून 70,50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल. 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. या ठिकाणी उद्योगांचा वाटा 2047 पर्यंत 30% व उत्पादन क्षेत्राचा वाटा 20% वाढवण्याचा एक आराखडा आपल्या सरकारने केलेला आहे. 1 कोटी MSME उद्योग सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. छोटे उद्योग, ॲनिमेशन, गेमिंग, VFX, XR धोरण, जागतिक क्षमता केंद्र धोरण, रत्न आभूषण धोरण अशी अनेक धोरणं आपण जाहीर केलेली आहेत. यामधून लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. निर्यात वाढणार आहे. महाराष्ट्र जागतिक व्यासपीठावर अधिक सक्षम होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी मिलाप ही ऑनलाईन प्रणाली देखील सरकारने सुरू केलेली आहे. आतापर्यंत 339 भूखंडाद्वारे 1,424 एकर क्षेत्राचं वाटप उद्योगांना झालेलं आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे. यामुळे उद्योगांना वेगाने जमीन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळते आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये देखील महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे. हे यश म्हणजे आपल्या धोरणांची, आपल्या प्रशासनाची आणि आपल्या उद्योग विश्वाच्या क्षमतेची पावती आहे. सभापती महोदय, गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागामध्ये आज आपण इंटिग्रेटेड स्टील प्लॅन्टसाठी 10,000 कोटींची गुंतवणूक आली. उद्योग सुरू झाले. एक मी पालकमंत्री असताना सुरजागडचा प्रकल्प सुरू झाला, दादांना माहित आहे, आशिष जयस्वालला माहित आहे. त्यावेळेस सुरजागडचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर हजारो लोकांच्या हाताला काम मिळालं. तिथे रस्ते होऊ लागले, आरोग्य केंद्र झाली, शाळा झाल्या, तिथल्या महिलांना रोजगार दिला. त्याचबरोबर टाटा इन्स्टिट्यूटने देखील
त्या ठिकाणी एक स्किल सेंटर उभं केलंय 100 कोटी रुपये. हां 100 कोटी रुपये त्यांनी दिले. त्याचा आपला पण IIIT इन्व्हेन्शन इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन त्यांनी हे सुरू केलंय. 5,000-6,000 लोक त्यामधून दरवर्षी बाहेर पडतील ट्रेंड होऊन. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आता तिकडे गडचिरोलीत केलं होतं, पुण्यात केलंय, आता कल्याणमध्ये सुरू, संपूर्ण 11 जिल्ह्यामध्ये हे अशा प्रकारचं IIIT सुरू होतं, रत्नागिरीमध्ये सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून गडचिरोलीची ओळख आता स्टील सिटी म्हणून होत आहे. सभापती महोदय, दावोसला करार झाले ते फक्त पुण्या मुंबई पुरते मर्यादित नाहीत. उत्तर महाराष्ट्रात 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. एकट्या अहिल्यानगरमध्ये 11,519 कोटीची गुंतवणूक होती आहे. राज्याचं पुढचं मॅन्युफॅक्चरिंग हब छत्रपती संभाजीनगर आणि जालना होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचं नियोजन आहे. दिल्ली मुंबई कॉरिडॉरसाठी आवश्यक पायाभूत सुविधा छत्रपती संभाजीनगर भागात तयार केल्या जात आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर करतो आपण. देशात EV उत्पादनात मोठा हिस्सा छत्रपती संभाजीनगरचा असेल, या प्रकारचं काम सुरू आहे. इथल्या EV क्लस्टरच्या विकासाला चालना दिली जाते. देशातली पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. याचा देखील आपल्याला अभिमान असला पाहिजे. आता या कॉरिडॉरमध्ये जागा शिल्लक नाही आहे, त्यामुळे आता आणखी 8,000 एकर जमिनीचं संपादन करण्याची प्रक्रिया सुरू होती आहे. समृद्धी महामार्गामुळे जगातले उद्योग या भागाकडे आकर्षित होऊ लागलेले आहे. कनेक्टिव्हिटी वाढली. 18 तासाचा प्रवास 6 तासावर आला, 7 तासावर आला. आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे आज बंदरं जवळ आली, JNPT जवळ आलंय, त्या ठिकाणी जालना जवळ आलंय, ड्रायपोर्ट जवळ आले. आणि यामुळेच या ठिकाणी विकासाला चालना मिळते आहे. आणि म्हणून मुंबई पुण्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर आहे, नाशिक आहे, या भागामध्ये नवीन औद्योगिक पट्टे तयार होत आहेत. विदर्भामध्ये नागपूर अमरावती औद्योगिक विकासाचा पट्टा तयार होतोय. उद्योगाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांनी प्रश्न निर्माण केले होते, त्यांना मी उत्तर देतोय. अमरावतीमध्ये PM मित्रा पार्क प्रमाणेच वस्त्रोद्योग पार्कमुळे नवी इंडस्ट्रियल इकोसिस्टीम तयार होती आहे. एअर इंडियाच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तिथं उभी राहते आहे. पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर हे आता देशातलं सर्वात मोठं बंदर उभं राहत आहे. त्याची कॅपॅसिटी सभापती महोदय JNPTच्या तिप्पट आहे. हे बंदर 20 जिल्ह्याशी थेट जोडलं जाणार आहे. गेम चेंजर असा हा प्रोजेक्ट आहे. 40 लाख कोटी गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार या संपूर्ण जेवढे प्रकल्प येतात त्यामुळे निर्माण होणार आहेत. मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ, हाऊसिंग पॉलिसी आपल्या राज्याचं चित्र बदलून टाकेल. अशा प्रकारचं काम महायुतीचं सुरू आहे. पुढच्या पिढ्यांसाठी विरोधकांना हे चित्र आशादायी वाटलं पाहिजे. भविष्यामध्ये जी पिढी आहे, तरुणाई आहे, त्यांच्यासाठी, त्यांच्या फ्युचरसाठी हे सगळे प्रकल्प जे आहेत हे तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं योगदान दिलं पाहिजे. चांगल्या सूचना दिल्या पाहिजे. इथं अमकं केलं पाहिजे, इथे आणखी आपण हे केलं तर आपल्या या महाराष्ट्रातल्या लोकांना, भूमिपुत्रांना फायदा होईल असं म्हणायला पाहिजे. आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तेव्हाच होईल जेव्हा भूसंपादन व्यवस्थित होईल. आणि म्हणून ही प्रक्रिया गतीने आणि पारदर्शक पद्धतीने राबवावी. प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्याचे हित जपण्याचे निर्देश नुकतेच मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. राज्यात औद्योगिक विकासासाठी एकूण 8,969 एकर क्षेत्र आहे. मात्र औद्योगिक गुंतवणुकीसाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे 1 लाख एकर जागा उपलब्ध कशी करता येईल या दृष्टीने देखील प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि महाराष्ट्रात नवी औद्योगिक क्रांती होते आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता पूर्वी फक्त काही ठराविक ठिकाणी विकास व्हायचा, उद्योग यायचे, पण आज समतोल विकास होतोय. सर्व समावेशक गडचिरोलीपर्यंत विकास जातोय. स्टील हब होतोय. पुढे जमशेदपूर सारखा त्याला खूप महत्त्व प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार जो आहे हे आपण केला पाहिजे. विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर, नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे, भंडारा गडचिरोली एक्सप्रेस, नागपूर चंद्रपूर एक्सप्रेस, नवेगाव सुरजागड मिनरल कॉरिडॉर, जालना नांदेड एक्सप्रेसवे,
या सगळ्या प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेकडे आमचं रिअल टाईम लक्ष आहे आणि कामं सुरू झाली आहेत भूसंपादनाची, हे तपासून घ्या. हे प्रकल्प येत्या 3-4 वर्षामध्ये पूर्ण होतील असं नियोजन आम्ही करतोय. फक्त समृद्धी महामार्ग करून आम्ही थांबलो नाही, त्याच्यात देखील खूप अडथळे आले. मी त्याच्या खोल इतिहासात जाऊ इच्छित नाही, कसा केला तो आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून त्याच समृद्धी महामार्गामुळे आज गेम चेंजर परिस्थिती निर्माण झालेली आहे. 3 दिवस शेतकऱ्याला आपल्याला शेतमाल तिथून मुंबईला आणायला लागत होते. आता सकाळी निघालेला शेतमालाचा ट्रक संध्याकाळी मार्केटमध्ये पोहोचेल अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून पुणे छत्रपती संभाजीनगर असा 225 किलोमीटर 6 लेन एक्सप्रेसवे देखील आपण बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 4 तासांचा प्रवास 2 तासांवर येईल. नाशिक ते वाढवण वाया समृद्धी असा नवा रस्ता होतोय. छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना थेट JNPT आणि वाढवण अशी 2 बंदरं मिळणार आहेत. आणि नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने सिन्नर घोटी पालघर हायवे रुंदीकरण आणि या रोडला मजबूत करण्यासाठी 3,320 कोटीचा प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. हा रस्ता नाशिक आणि पालघर जिल्ह्याला जोडेल. त्याचबरोबर सुरत चेन्नई वाया महाराष्ट्र या 45,000 कोटीच्या ग्रीनफील्ड महामार्गामुळे औद्योगिक आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी सुधारेल. दळणवळण यंत्रणा सोपी होईल. पालघर जव्हार सारखे मुंबई पुणे सातारा तो होतोय ना, आपण रिंग रोड करतो ना आता शशिकांतजी. आणि पालघर जव्हार सारखे आदिवासी भाग मुख्य प्रवाहात येतील. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांचं टेक ऑफ होईल. पालघरलाही नवं विमानतळ या ठिकाणी मिळणार आहे. नाशिकचं देखील रिंग रोडचं काम सुरू झालं. 7,500 कोटी रुपये. आम्ही आकडे जे बोलतोय ती व्हेरीफाय करून घ्या. तुम्हाला वाटेल आकडे असेच आम्ही फेकतोय, बिलकुल नाही. आकडे वस्तुनिष्ठ सगळा जे आहे तुम्ही तपासून घ्या. हे बसलेच नाही ते मागं. मुंबई पुरतं बोलायचं तर गेल्या आठवड्यात MMRDAचा 48,000 कोटी रुपयांचा पहिल्यांदा शिल्की अर्थसंकल्प या ठिकाणी त्यांनी सादर केला आहे. MMR परिसर वाहतूक कोंडी मुक्त करण्यावर, भविष्यातील पाणी नियोजनावर आमचा भर आहे. वाहतूक कोंडी आणि पाण्याचं नियोजन, ओशीर आणि शिलार धरणाला चालना दिलेली आहे. त्याचबरोबर काळू धरणासाठी 500 कोटी रुपये MMRDAने इरिगेशनकडे जमा केलेले आहेत. आणि त्यामुळे MMR क्षेत्र भविष्यामध्ये ज्या पद्धतीने वाढतंय त्याची वाढती गरज लक्षात घेता वाहतूक कोंडी आणि पाणी देण्यावर आमचा भर राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी सरकारी नोकर भरतीबाबत अनेक लोकांनी प्रश्न केले. अनुकंपावरच्या 80% नोकऱ्या आम्ही दिल्या. अनेक वर्षापासून प्रलंबित असे प्रकरणे आम्ही काढली. 26/11 दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरेंची कन्या अनुष्का मोरे हिला मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून शासकीय सेवेमध्ये देखील आपण सामावून घेतलं. सगळी भरती प्रक्रिया पारदर्शी केली, ती वेगाने सुरू केली. तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे या ठिकाणी दूर झाले. आणि म्हणून माणूस नियमांसाठी नाही तर नियम हे माणसांसाठी असले पाहिजे अशा प्रकारचे आमची जी काय भूमिका आहे सरकारची ती आम्ही घेतलेली आहे. गरजू आणि योग्य व्यक्तींना नोकरीची संधी दिली. मी मुख्यमंत्री असताना 75,000 रिक्त पदांची मोहीम राबवली. विशेष म्हणजे यात नंबरवाढ झाली आणि 1,53,000 रिक्त पदांपैकी 85,363 उमेदवारांना आपण नियुक्ती दिली. नियुक्त्या देताना देखील हॉलमध्ये आपण सभागृहामध्ये देऊन नियुक्तीपत्र दिली. इकडे ही देखील वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. 2026 हे भरती वर्ष असणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे आणि त्यासाठी देखील सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात नोकऱ्यांची मोठी संधी निर्माण होते. याचा फायदा राज्यातल्या तरुणांना नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. खडसे सन्माननीय खडसे साहेब कुठे गेले नाहीत? नाही, राज्यपाल राजकीय बोलले, मुरुम चोरीवर बोलले, सरकार चोर आहे बोलले, मुरुम चोर त्यांना 136 कोटी रुपये दंड झालेला आहे. त्याची प्रॉपर्टी अटॅच झालेली मागच्या वर्षी. सगळा मुरुम चोरून टाकला त्यांनी. त्याच्यावर कमिटी नेमली. खडसे साहेब काय म्हणाले? किती निर्लज्ज माणूस आहे.
खडसे साहेबांनी राज्यपाल महोदयांचं भाषण रटाळ आहे असं म्हटलं. बोलले ना, रटाळ आहे असं म्हटलं. खरं म्हणजे भोसरीवर जमीन खाऊन गेलं, सगळं चोर आहेत. पण इथे मोठ्याने बोलायचं. खाली बसून बोलू नका. सरकारने, सभापती महोदय, सामान्य जनता, शेतकरी यांच्यासाठी केलेल्या कामांची माहिती खडसे साहेबांना रटाळ वाटते. हे दुर्दैव आहे. खरं म्हणजे जे काम चुकलं असेल तर चुकलं म्हणायला काही हरकत नाही, परंतु जे खरं आहे, जे आम्ही करतोय, त्याला खऱ्याला खरं म्हणणं, त्याला देखील जिगर लागते. ते आम्ही दाखवतो नेहमी. आणि म्हणून समाज कल्याण विभागाचा पैसा लाडकी बहिणी योजनेसाठी खर्च होतो असा आरोपही त्यांनी केला. मला सांगा सभापती महोदय, लाडक्या बहिणी आणि त्यांची कुटुंब हा काय समाजाचा भाग नाहीये? सांगा, नाहीये? समाजाचा भाग नाहीये असं वाटत नाही तुम्हाला? खडसे साहेब नाहीये तिकडे म्हणून तुम्ही मुक्ताई नगरला तीर्थक्षेत्रात निधी मिळावा म्हणून मागणी केली. आपण त्यांना 9,08,00,000 निधी 2018 मध्ये दिला होता. दुसऱ्या टप्प्यात 15 कोटीचा प्रस्ताव देखील सादर केलेला आहे. त्याला देखील आम्ही कुठेही आकडता हात घेणार नाही. कुंभमेळ्यासाठी 30,000 कोटीची तरतूद, त्याचं नियोजन ते होत आहे. आणि म्हणून या कुंभमेळ्याच्या माध्यमातून देखील नाशिक जिल्हा जो आहे त्याला ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या आहेत, त्यामुळे त्याचा चेहरा मोहरा बदलेल. आणि खडसे साहेबांनी जे काही मागणी केली त्याच्यात आम्ही कधी दुजाभाव करत नाही. परंतु जे नाही त्यांनी, तुम्ही आता आले, तुम्ही ऐकलं नाही अगोदर. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, दुसरे आपले सदस्य काय इद्रिस नायकोडी राज्याला 2 देव लाभले म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल महामहिम देवव्रत आचार्य. आणि मी त्यांना सांगू इच्छितो, तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे, मातीचा देव त्याले पाण्याचं भेव, मातीचा देव त्याले पाण्याचं भेव, लाकडाचं देव त्याले अग्नीचं भेव. विरोधकांना जनतेने धडा शिकवलाय. त्यांचा कारभार पाहिल्यानंतर आज तुकडोजी महाराज असते तर ते म्हणाले असते, भ्रष्टाचाराचा देव त्याला मतदारांचं भेव. शशिकांत शिंदे यांनी सांगितल्यानुसार राज्यपालांच्या नावात देवही आहे आणि व्रतही आहे. राज्यपालचं अभिभाषण महायुतीच्या कारभाराचा रोडमॅप मांडणारे होते, पण त्यावरून महायुतीवर राजकीय कुरघोडी करण्याचाही काही लोकांनी प्रयत्न केला. मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं हे काही आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री आले की आम्ही सगळे आलो त्याच्यामध्ये. मी त्याबद्दल धन्यवाद. पण मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मुख्यमंत्री आणि इतर टीमचं अभिनंदन व्हायचं. त्यामुळे त्यांचा नामोल्लेख जास्त वेळेला त्यामुळे आपल्याला काही त्रास झाला असेल नाही ना. आणि मी विरोधी पक्षावर बसलेल्या सदस्यांना आठवण करून देतो की राज्यपाल काही इथं आले होते, ते काही निवडणुकीच्या भाषणासाठी आले नव्हते. ते राज्याचं विजन आहे जे आहे ते त्यांनी मांडलेलं आहे भाषणामधून. त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणावर, सरकारच्या धोरणावर आपण टीका केली समजू शकतो आम्ही. राज्यपालांच्या अभिभाषणावर देखील जी वस्तुस्थिती आहे त्याच्या विरोधामध्ये चुकीच्या पद्धतीने ती मांडणी करणं हे बरोबर नाही आहे. आणि म्हणून शशिकांतजी, काय नाही, तुम्ही काही बोललात तरी सुद्धा इकडे काय युतीमध्ये काय मिठाचा खडा काय पडणार नाही. आमची युती मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड़ है, टूटेगा नहीं, मजबूत रहेगा. आणि चिंता करू नका. 2022 साली महायुती सरकार पहिल्यांदा सत्तेवर आलं तेव्हापासून विरोधकांना पोटदुखी सुरू झाली, पण नेहमी आम्ही आरोपांना कामानं उत्तर दिलं. पायाला भिंगरी लावून आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरलो. मुख्यमंत्री मी होतो 2022ला, पण काही लोक
म्हणजे त्यांना ते हजमच होत नव्हतं. पोटदुखी, जळजळ, मळमळ, प्रत्येक वेळी आरोप, प्रत्येक वेळी सरकार पडणार. तेव्हाची गोष्ट मी सांगतोय. डिसेंट्री, उलट्या, जुलाब सगळं चालू होतं. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्यांच्यासाठी मी मोफत केलेला आहे. फ्री में जाओ दवा ले. तरी सुद्धा काय होत नाही. त्यामुळे त्यांना हजमला नाही, जमाल गोटा ते द्यायला पाहिजे. एकदाच काय ते एकदाच काय ते होऊन जाऊ द्या सचिन. अरे किती बोलणार तुम्ही, किती बोलणार, किती आरोप करणार. काहीतरी मर्यादा असली पाहिजे. अरे आरोप करून 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 महाराष्ट्रातली जनता जी आहे ते आरोप ऐकून ऐकून त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आणि बरोबर दुकानं बंद करून टाकली. आणि म्हणून जनतेच्या दुःख वेदना दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. सभापती महोदय, प्रशासन अधिक गतिमान आणि जबाबदारनी काम करणार आहे. प्रशासनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी GPR 2.0 आम्ही सुरू केलं. हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे. खुद्द आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी याचं कौतुक केलं आहे. दिल्लीत महाराष्ट्राच्या मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेलची प्रशंसा केली. का आपल्याला अभिमान नको? विरोधी पक्षात असले तरी सुद्धा जिथं महाराष्ट्राचा मान वाढतो तिथं आपला मान वाढतो. आणि म्हणून त्यामुळे प्रशासन सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशासाठी मार्गदर्शक ठरलं आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे. आम्ही 100 आणि 150 दिवसांचा विशेष कृती आराखडा कार्यक्रम राबवला. विभागांसमोर टार्गेट ठेवलं आणि अनावश्यक बाबी त्यातल्या काढून टाकल्या. खालच्या स्तरावर जिल्हाधिकारी तहसीलदार स्तरावर ते कामं लोकांची झाली पाहिजे याच्यावर आम्ही फोकस केला. या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. टार्गेट पूर्ण झाली. आता दुसरा टप्पा 1 मे 2026 पर्यंत पूर्ण होईल. मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देतो की त्यांनी ही संकल्पना मांडली. त्यामधून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळतो आहे. सर्वसामान्य लोकांची कामं होत आहेत बरोबर. आणि म्हणून आम्ही नागरिकांना काय रे बाबा हे, अरे अच्छा ठीक आहे बरं, कागदाचं काय नवीन. नागरिकांना प्रशासकीय सेवा आणखी सुलभ आणि जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळतील या दृष्टीने आम्ही काम करतोय. DBT आणि आपलं सरकार पोर्टलवर सेवा सुलभ केल्यात. 263 योजना अंतिम करून GPR 2.0 मध्ये टाकल्यात. दादाराव केचे यांनी मुद्दा मांडलाय, दिव्यांगांच्या विवाहासाठी देण्यात येणारी रक्कम 1.5 लाखावरून 3 लाख करावी. मी सांगू इच्छितो सभापती महोदय, दिव्यांग आणि अव्यंग विवाहासाठी 1.5 लाख आणि दिव्यांगाचा विवाह दिव्यांगाशी झाल्यास 2.5 लाख रुपये त्या ठिकाणी आपण देतो. भाई जगताप, एकनाथराव खडसे, सुनील शिंदे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर मुद्दे उपस्थित केले. मिलिंद नार्वेकरांनी पण केले. सगळेजण पोटतिडकीने बोलत होते. आपल्यालाही मान्य आहे, आपली सगळ्यांची भावना तीच आहे. आपल्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद जो गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या भावना एकसारख्याच आहे. पण मी या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून परत एकदा स्पष्ट करू इच्छितो की आमचं युती सरकार सीमा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि या पुढेही राहील. सुप्रीम कोर्टामध्ये जी वकिलांची फौज लावायची आहे, जी पूर्ण ताकद लावायची आहे, ती पूर्ण सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहील. आणि म्हणून केंद्र सरकारकडे देखील आम्ही या ठिकाणी ठामपणे भूमिका मांडू. याविषयी कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. हे सीमा प्रश्नाचं घोंगडं या काँग्रेसच्या काळापासूनचं अटकलेलं आहे. आता तर मी आपल्याला एवढं सांगतो, रोग जेवढा जुना तेवढे त्यावर उपचार अवघड होतात. आणि म्हणून रोग जुना होऊ देण्याचं पाप कुणी केलं? काँग्रेसनी केलं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे ना. केंद्र आम्ही सांगितलं, स्वतः अमित भाईंना सांगितलं, गृहमंत्री महोदयांना, झाले 2-2 मंत्रींची समिती नेमलेली आहे. आम्ही तिथं भाजपचं सरकार असताना आम्ही बोललो, एक बैठकही झाली. आता तुम्ही काय करा, तुम्ही ताबडतोब तुमच्या हायकमांडला सांगा आणि ताबडतोब म्हणावं ते देऊन टाका आपला मराठी इलाका बेळगाव.
सोपं काम आहे, केंद्रातून लगेच शिक्कामोर्तब होऊन जाईल. सुप्रीम कोर्टामध्ये याचा प्रलंबित विषय आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जो आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदर करणारे आम्ही सगळे लोक आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे जे काही भांडावं लागेल, जी फौज उभी करावी लागेल, जे जे काही करावं ते ताकदीने हे सरकार, महायुती सरकार करेल, केल्याशिवाय राहणार नाही. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सीमावासियांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. आणि मी पण जेलमध्ये होतो, तिकडे 40 दिवस होतो. त्यामुळे आंदोलन भुजबळ साहेब देखील त्या आंदोलनात होते. भुजबळ साहेबांनी जाऊन आमच्या आधी आंदोलन केलं आणि त्यामुळे आम्हाला तिकडे पकडून टाकलं जेलमध्ये. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, तो संवेदनशील विषय आपल्या सर्वांसाठी. आणि म्हणून सीमावासियांच्या पाठीशी संपूर्ण सभागृह, सत्ताधारी काय विरोधक काय, आपण सगळेच, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या मागं उभं राहण्याची. आणि ते आपण उभं राहणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी भाई, आपण भाषणाची सुरुवात, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे का? या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये धार्मिक उन्माद वाढलाय. महाराष्ट्राचा लौकिक असा आहे, आरोप केला जातीय तेढ निर्माण होते असा देखील आरोप केला. पण मी आपल्याला एकच सांगतो भाई, असा आरोप करण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ कोण वाढवतंय याचा देखील विचार केला पाहिजे, याची माहिती घेतली पाहिजे. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा वारसा महाराष्ट्राला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण कारभार करतोय. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि महाराज हे जगाचा आदर्श आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती फक्त देशात नाही, महाराष्ट्रात नाही, जगभरामध्ये साजरी होती आहे. आणि म्हणून याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान असला पाहिजे. मात्र आपले प्रदेशाध्यक्ष हिंदूंची कत्तल करणाऱ्या, गायींची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानच्या बरोबर महाराजांची तुलना करतो. अरे त्यांचे गोडवे गाताना आणि टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी बंटी भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांची तुलना तुम्हाला मान्य आहे? मान्य नाही ना, बाईला पण मान्य नाही आहे आणि आपल्यालाही मान्य नाही. पण टिपू सुलतान अरे सभापती महोदय, बंटी पाटील साहेब, आपल्याला एकच आहे की टिपू सुलतानचे गोडवे गाणे, त्याचं उदात्तीकरण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याची तुलना करणे हे पूर्णपणे दुर्दैवी आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि मी हेही सांगतो औरंगजेबाचं देखील उदात्तीकरण, बॉम्बस्फोट मधले आरोपींचं उदात्तीकरण कोणी केलं? त्याच्या कबर कोणाची? तो अफजल खानाचं उदात्तीकरण. अरे बाबा, अफजल इतके वर्ष, शशिकांतजींना माहित आहे अफजल खानाचं प्रतापगडावरचं, सगळी माहिती आहे ना. इतके वर्ष रेफरन्स साठी घेतलं. तुम्हाला माहिती आहे, सांगितलं मी, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही साक्षीदार आहात. आणि म्हणून जे हिम्मत करणे, हिम्मत की किंमत आहे ना, हिम्मत किया की नाही मग. आणि म्हणून तो पराक्रम केलाय ना प्रतापगडच्या पायथ्याला, ते दाखवण्यासाठी ती बंदी घातली ना, ते उलट कसं छत्रपतींनी तिथं त्या याचा कोथळा बाहेर काढला तो दाखवणं गरजेचं आहे.
देसाई साहेब आज घोषणा करा. हा बस बस ते बंद केलं, काय गरज आहे? ते पालकमंत्र्यांना सांगितलेलं आहे, ते होणार आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. शशिकांतजी, इतके वर्ष कुणी हिम्मत केली सांगा बरं तुम्ही? इतके वर्ष हिम्मत कोणी केली अतिक्रमण काढायची? इतके वर्ष हिम्मत कुणी केली नाही. त्याला देखील वाघाचं काळीज लागतं आणि धाडस लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अभिमान आणि स्वाभिमान लागतो, तो आम्ही दाखवला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हे मतांचं राजकारण कधी आम्ही केलं नाही, करणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी धार्मिक तेज निर्माण करण्याचा जो आहे मी सांगतो. आणि सभापती महोदय 34 परत आता मी बघा ऐकून घ्या. काही लोक बोलले त्यांना निवडणुकांचे निकाल अस्वस्थ करून गेले. आता तुम्ही तिथं मी नेहमी सांगतो, माझ्यावर टीका करण्यापेक्षा, सरकारवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा, लोकांमध्ये जा, लोकांची कामं करा, बांधावर जा, शेतकऱ्यांना भेटा, त्यांची डोळ्यातले अश्रू पुसा. अरे आम्ही गेलो, आम्ही पाठवलं साहित्य, आम्ही हे सगळं साहित्य पाठवलं, एक एक दोन दोन महिन्याचं. बोले अरे याच्या अरे अरे त्याला सचिनजी किती असलं ना तरी देण्याची दानत लागते. किती असलं तरी देण्याची दानत लागते. ऐका शशिकांतजी, मी काय म्हणालो, शेतकऱ्यांना अन्नधान्य, दिवाळीचं सगळं फराळाचं साहित्य, साखर, तेल पासून आम्ही पाठवलं, बरोबर? ते पाठवलं, त्याच्यावर पण टीका केली. अरे बाबा, तुम्ही साधा बिस्किटचा पुडा पण नाही नेला. अरे काय तुम्ही यार, तुम्ही म्हणजे माझं म्हणणं आहे, अशा वेळेस शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आम्ही म्हणालो ना, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, नाही होऊन दिली. अरे त्यासाठी निर्णय घ्यावे लागतात, त्यांच्यात जावं लागतं. म्हणून मी नेहमी सांगतो, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावं आणि मनापासून करावं. नुसतं काय ते हे डिप्लोमसी नाही चालत. आणि म्हणून मी आता त्याच्यात जात नाही. मी सभापती महोदय, या ठिकाणी कोणीतरी सांगितलं नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये 34 लाख बेरोजगारांची नोंदणी केली आहे. म्हणाले बेरोजगारी वाढली. अरे असा निष्कर्ष काढणं हसायचं का रडायचं? या ठिकाणी सभापती महोदय, राज्याची ज्या पद्धतीने लोकसंख्या आपली वाढतीये, त्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची मागणी वाढतीये. आणि म्हणून साहजिक आहे, युवक रोजगारांच्या पोर्टलवर नोंदणी नाही करायची, मग कुठं करायची? या पोर्टलवर नोंदणी करायची नाही तर कुठं करायची? आता लोकांना विश्वास भाई वाटू लागला की आम्हाला नोकऱ्या मिळतील, आणि म्हणून नोंदणी होऊ लागली. आणि मिळत आहेत. मिलिंद नार्वेकरांनी पण काही मुद्दे इथं मांडले, पण त्यांचे मुद्दे एकदम पॉझिटिव्ह होते, टीका नव्हती. आणि त्यावर जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत, त्या मुद्द्यांवर नाही त्यांनी बघा, त्यांनी केलेले जे सूचना आहेत ना, त्या मी वाचल्या, त्या पॉझिटिव्ह डेव्हलपमेंटच्या होत्या. त्यामुळे त्यांच्याशी जरा बोलत जा चर्चा करताना, मग ते पॉझिटिव्ह तुम्ही पण व्हाल. आणि म्हणून त्याच्यावर देखील सरकार कारवाई करेल. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. आम्ही कुठं काय बोलतोय? ज्यांनी चांगल्या शशिकांतजी चांगल्या भूमिका मांडतात जेव्हा त्यांचं काय चांगलं बोलत नाही आम्ही. आमचे काय दुश्मन थोडे आम्ही. त्याच्या बंटी आहे तिथे.
काय आम्ही असं चुकीचं नाही बोलत ना, ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. ते तुमची मैत्री आहे यांची दोघांची, ज्यानी दोस्ती आहे. मुंबई ते पुणे एक्सप्रेसवर झालेला गॅस टँकर दुर्घटनेवरून देखील काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण तुम्हाला मी सांगतो त्याची मी माहिती घेतली. तुम्ही बोला की ती घटना साधीसुधी नव्हती. सगळ्या यंत्रणांनी मिळून काळजीपूर्वक हा उलटलेला टँकर आहे, त्यातून तो जो अतिशय ज्वालाग्रही गॅस होता त्याच्यामध्ये, तो एक एक टँकर करून 2 टँकर काढले. आता जर तिथे वायू गळती झाली असती तर थोडाही हलगर्जीपणा झाला असता तर मी सांगतो सभापती महोदय, तिथला मोठा परिसर जळून बेचिराग झाला असता, अशी अवस्था होती. आणि त्यासाठी दुर्घटना पुनरावृत्ती होऊ नये ती टाळण्याच्यासाठी जे उपाययोजना करायची आहेत ते निश्चितपणे आपण करू. त्या लोकांना सूचना दिलेल्या आहेत. तेव्हा जर पुढे दुर्घटना झाली तर ती वाहतूक कुठून डायव्हर्ट करणे, हे करणे, या सगळ्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या केल्या पाहिजे त्या यंत्रणांनी. अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिल्या, मी स्वतःही दिलेल्या आहेत. त्याची इत्थंभूत माहिती मी घेत होतो आणि म्हणून त्यावेळेस देखील नागरिकांची खूप गैरसोय झाली. परंतु जीवापेक्षा काही मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे जीव वाचले हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होऊ नये आणि झाली तर ताबडतोब उपाययोजना काय कराव्या या संदर्भातला देखील ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी तयार केलेला आहे. सत्ताधाऱ्यांचा मगाशी मी बोललो वाटतं, माज हा शब्दप्रयोग कोणीतरी केला, माजलेत, माज आलाय वगैरे, तेच बोलले का? अशा प्रकारचे शब्दप्रयोग करणं खरं म्हणजे सभापती महोदय ठीक आहे, विरोधी पक्षाला तो अधिकार आहे, परंतु काय बोलायचं, माज कुणाला आलाय, कुणाला काढलाय, काय काढलाय हे आपल्याला माहीत आहे. राज्यातील जनतेने 2014 पासून महायुती सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि जनतेच्या न्यायालयामध्ये यांच्या पुरता आहे, पण ते त्याला पुरून उरलेत. जो काय कमी आहे का बाबा? ते दोघांचं जाऊ दे. जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जिंकलो आहोत. लोकशाही जनता ही राजा असते. ही जनता आपल्याला डोक्यावर घेते. ही जनता निष्क्रिय लोकांचा माजही उचरवते. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जनता जनार्दन ही सब कुछ है, हम तुम कुछ भी नहीं है, हे मानणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून जनतेने माज कुणाचा उतरवला, काय केलं हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता सभापती महोदय नाही. आणि म्हणून आमचं सरकार जनतेची 24 तास सेवा करणार आहे. मी शेवटी एवढंच सांगतो, विकासाला गती देत आहोत. महाराष्ट्राची प्रगतीची गाडी सुसाट सुटली आहे, पण विरोधकांची गाडी मात्र आरोपांमध्ये अडकली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून गेली 4 वर्ष गेली 4 वर्ष राज्यात विकास यात्रा जोमाने सुरू आहे. या विकास यात्रेमध्ये विरोधी पक्षाने देखील सामील झालं पाहिजे, विधायक सूचना केल्या पाहिजे असं मला वाटतं. राजकारण आपल्या जागी, परंतु विकास आपल्या जागी असं धोरण आपण घेतलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे विकास, सर्वांगीण विकास, सुरक्षित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, हेच आपलं लक्ष पाहिजे. विरोधकांना वेगवान महाराष्ट्र आहे ना, नाही दादा म्हणाले होते विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आणि हेच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि विरोधकांना देखील आवाहन करतो, आवाहन म्हणजे आवाहन नाही, विनंती, जनतेच्या कामामध्ये राजकारण न आणता सकारात्मक पावलं टाका. सरकारची कामाची जी काय दखल घ्यायची आहे, योग्य कामाची दखल घ्या, चुकीचं असेल तर सजेस्ट करा, सुचवा. आणि म्हणून महामहिम राज्यपालांनी जे सरकारने गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याचा विकास केला आहे, या राज्याची प्रगती केली आहे, या राज्याला पुढं घेऊन चाललेला आहे, भविष्यातले जे प्रकल्प आम्ही करणार आहोत त्याच्याबद्दल आपल्या भाषणामध्ये मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचं मनापासून मी राज्यपाल महोदयांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि विरोधक पक्षाला देखील मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही आता यापुढे जे सकारात्मक आहे त्या पद्धतीने जा
चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणा, सूचना करायची इकडे सूचना करा, त्याचाही आदर केला जाईल, अशा प्रकारचं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रश्न असा आहे की नाही, हा अभिभाषण आहे, प्रस्ताव नाही आहे, त्यामुळे राईट टू रिप्लाय नाही आहे. प्रश्न असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरता जमलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, प्रस्ताव संमत झाला. लक्षवेधी क्रमांक